जीएमसी मध्ये निवासी डॉक्टरांचा संपाचा परिणाम पडलेला नाही। ओपीडी देखील तेवढ्या क्षमतेने सुरू आहे। फक्त काही नियोजित सर्जरी त्या थोड्या कमी झाल्या आहेत। युनिट इंचार्ज, लेक्चरर्स आणि ड्युटी डॉक्टर हे सर्व जबाबदारी सांभाळत आहेत। संप वाढला तरी प्रशासनाने सर्व शक्यतांचा विचार करून पर्यायी व्यवस्था केली आहे, असं मेडिकलचे अधिष्ठाता डॉक्टर अविनाश गावंडे यांनी स्पष्ट केलं आहे। आमच्याकडे तरी सध्या याचा परिणाम पडलेला नाही आहे, कारण आमच्याकडे अनरजिस्टर्ड JR आहे आणि जे इन सर्व्हिस PG असतात, म्हणजे ज्यांना रुरलमध्ये सर्व्हिस केल्याच्यानंतर PG पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ॲडमिशन मिळते ते, प्लस आमच्याकडे SR आणि हे जे JR आहे आणि यांना आम्ही लावलेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला सध्या तरी प्रॉब्लेम झालेला नाही आणि डाटामध्ये सुद्धा आमचं जे काल OPD होती ती आज तेवढीच OPD आहे। फक्त काही प्लॅन सर्जरी थोड्या कमी झालेल्या, बाकी सगळं आमच्याकडे सध्या तरी काही प्रॉब्लेम झालेला नाही। आमच्या इथले आधी सध्या डॉक्टर राज गेजबे सर यांनी मीटिंग घेऊन सगळे अरेंजमेंट काल केलेली आहे। तिथे युनिट इंचार्ज, तिथले लेक्चरर्स आणि काही आम्ही लावलेले जे बाकीचे ड्युटी डॉक्टर्स आहेत ते सध्या तिथं सांभाळत आहे। इथे GMCमध्ये तरी काही होणार नाही, कारण आपण सगळे डॉक्टर्सची ड्युटी लावलेली आहे आणि पण ओव्हरऑल लोकांना माहीत झालं तर पेशंटचं येणं कमी होऊ शकते, पण आमच्यातर्फे तर सगळ्या डॉक्टरची व्यवस्था लावलेली असल्यामुळे इथे प्रॉब्लेम येणार नाही।